शनया ये बाळ आलं ग. हे आलं पार्सल हो होता ना एकदम फास्ट डिलिव्हरी असते यांची. एकदम सुपर फास्ट. घे खा हे घे 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 खा. नाही तुम्ही घ्या ना पहिले. अगं का बाई मला तर कळत नाही कसं खायचं ते. सोपं आहे एकदम. हे बघा हे असं धरायचं आणि बाईट करायचं. खा ना तू खा. नाही नाही तुम्ही पहिले खाताय पहिल्यांदाच खाताय ना. आई बाई असं खायचं का. बर म्हणजे हे बरं लागते ना. खूप यम्मी असतं खाऊन बघा. कसं आहे मस्त आहे ना एकदम. आई कसली चवमई सगळं मिळमिळत लागते. आता तू कायची वाट पाहून झाली बाई खा ना. हो. मला इतकं आवडतं ना बर्गर. ओ गॉड तिखट आहे. तिखट पाहिजे. तिखट कमी झालं का. अगं तूच तर म्हणाली होती ना मला तिखट नाही चालत म्हणून. घे घे लावून देऊ का तिखट. नाही नाही हे तिखट जास्त झालंय. का काय जास्त आहे. तिखट जास्त आहे. पाणी तिखट जास्त आहे का. पाणी 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 पी पाणी पी घे पाणी पी. काय झालं बाई. ई किती आंबट आहे. काय बाई तिखट पाणी आंबट पाणी. अगं हे का झालं ग. अगं हे. अगं का झालं बाई. शनया काय झालं ग. तूच तर मला म्हणला तिखट लागते तिखट लागते. मी वरून त्यात तिखट सॉस टाकला तर म्हणे आंबट लागते करून निघून गेली. काय झालं तुला. काय शोधतेस तू. साखर साखर खाऊन लागते तुला आता. अगं ते मीठ आहे मीठ. साखर आणि मीठ बघा फरक काही कळत नाही बाई. ती बघ साखर ती पाय. पण साखर खाऊन पाहिजे तुला. हा तिखट तुम्ही लागलं शांत बसता का. का 1 मिनिट जरा. पण तिखट लागले का तुला. मला लागलं. नाही बा. असं कसं शक्य आहे. आता कसं शक्य नाही बरं. आम्हाला तर झणझणीत खायची सवय आहे ना. तिखट खातो आम्ही. तुला तिखट खायची सवय नाहीये हा ना. म्हणून मी तुला सांगते सगळ्या पद्धतीचं जेवण जेवावं माणसाने. म्हणजे मग अशी गत होत नाही पाय. हो पण बर्गर एवढं तिखट नसतं. आता मला का माहित बरं. आता मी थोडेच मागवते. तुम्हीच तर नेहमी मागवता ना बरोबर. हो आम्हीच मागवतो पण ते कधीच तिखट नसतं एवढं. आज कसं काय तिखट आलं. तुला जाऊन झाडतेच मी. जाऊ दे ना ग जाऊ दे ना ग. असं होतं चुकून कधी कधी. मुद्दाम तर त्याने टाकलं नाही ना. हा आता काही काही लोकांना दुसऱ्याच्या खाण्यामध्ये तिखट घालायची सवय असते. पण हे पोरग मला तसं नाही वाटलं बाय ना विचार. काय म्हणालात तुम्ही आता. जाऊ दे. आपली गाडी गोड गोड शिरा करते. शिरा शिल ना. नाहीतरी सकाळी मला गुरु बोलला होता आई आज मला तुझ्या हातचा शिरा खायचाय. त्यासाठी करते त्यासाठी करते. हा चल शन्या बाई मी तुला मगाशी म्हटलं होतं की नाही आपण मस्तपैकी घरीच काहीतरी करूया आणि खाऊया म्हणून. नाही एक मिनिट. मला आधी एक खरं खरं सांगा त्या बर्गर मध्ये तिखट तुम्ही टाकलं होतं का. मी हो तुम्हीच. असं काहून बोलून राहिली बाई तू. काहून बोलून राहिली काय. तुला किती वेळा सांगू मी की आम्ही तिथून खूपदा मागवतो. आतापर्यंत कधी बर्गर तिखट आलं नाहीये तर मग आजच कसं काय आलं. मला का माहित बाई. नाही नाही पण बर्गर तुम्हीच आणलं होतं ना बाहेर. हा तुम्ही नक्कीच काहीतरी केलंय. ए बाई असं काही भैताडासारखं बोलायचं नाही बरं का. मला बर्गर करता येत नाही. हो जमलंच तर फजिती करता येते. तेवढी केली जशास तसं. आता बस हाय हाय करत. काय युजलेस आहे ही बाई. आता
काही काही लोकांना दुसऱ्याच्या खाण्यामध्ये तिखट घालायची सवय असते. अरे देवा, काय करून ठेवलं हे? लिंबू पिळलं तर? नाही ना नानीजी, लिंबू पिळलं तर चवच बदलून जाईल ना, मग काय उपयोग? हे खरंय ग, पण ते लिंबू नाही पिळलं ना तर सगळं लोणचं फुकट जाईल. त्यापेक्षा ते वापरलं तरी जाईल ना थोडं. पुढच्या वेळेला तू करशील ना तेव्हा निगुतीने छान व्यवस्थित कर सगळं. आईंना विचारलं असतं, पण ते आता समोर येत ना, आता जाता येणार नाही तिथे. पण मी जाऊन आले. काय? काल रात्री काय झालं ते सगळं सांगितलं मी त्यांना. चांगली खरडपट्टी काढतील आता तिची बघ. बाबा, आई काय आता सोडत नाही तिला. आ, ती पण त्याच लायकीची. आता असं लोणच्यात कोणी तिखट घालते का? नाही ना. आता कोणी खाल्लं असतं तर लोक हाय हाय नसते का करत बसले? आई बाई, काय आहे ती करून राहिली? म्हणजे काय झालं आई? राधिका, त्या केसाला जरी तुम्ही धक्का लावला ना, नाही त्या पोट्टीला अशी उलटी टाकून खालून मिरचीची धुनी दिली ना, तर नाव नाही लावणार मी. नाही तर सरळ आई ना सांगेल. आता मला जसं कळलं ना, चांगली खोड मोडली तिची. आपण म्हणजे केलं काय? आणि तिने भांडण नाही केलं तुमच्याशी? बाप्पा, तिला कळलंच नाही मी तिची खोड मोडली ती. अहो आई, काय केलं तुम्ही? हा? का झालं माहितीये? ओ गॉड, तिखट आहे. काय झालं ग बाई? अय भाट, काऊन गप्प झालीस तू? हा ए बाय राधिका, जशास तसे केले. हं? तू हिम्मत सोडू नको ना बाई. नाही आई, मी हिम्मत नाही सोडली. ज्याच्यासाठी मी हे सगळं करून राहिले, त्यांच्यात हे गावीही नाही. तुझं दुःख मला कळतंय ग. मी तरी का करू? ए माया पोटचं पोर, त्या पिसाटवाड्याच्या नादी लागला आणि फुकट गेलं. राधिका, तू हात पाय गाळू नको बरं. आमच्या परिणाम आम्ही करतोय, सगळं प्रयत्न तर करतोय ना. हा काय ना नानी? आणि मला नाही वाटत की आता फार दिवस राहील इथे. बस बस बस, तुमच्या तोंडात नानी गुळाचा खडा टाका. तुम्ही बसा, मी चहा करते. बस ग, चहा करते. नानीजी, मी जरा महाजनी काकूंकडे जाऊन येते. त्यांचा फोन होता, त्यांना ते मिरचीचं लोणचं, डिंकाचे लाडून पापड हवेत. आता लोणचं तर काही देऊ शकत नाही, निदान पापड आणि डिंकाचे लाडू तरी देऊन येते. आलीच. फार जिद्दी आहे बाई पोर. मी तर वाट पाहून राहिले माझ्या सुनेची. केव्हा एकदा ती माझ्या घरी येईल, तेव्हाच तर माझं इथं राहण्याचं सार्थक होईल, नाही का नानी? बस बसा, चहा करते. हा